हॅलो फ्रेंड्स, मी हरुषा HSC क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत कॉटन बीड्सचा नेकलेस, जो आपण डेली वेअरसाठी वापरू शकतो। याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी स्क्रीनवरती लिहून देणार आहे तुम्हाला। चला तर मग सुरुवात करूया नेकलेस बनवण्यासाठी। सगळ्यात पहिली मी ही कॉटन दोरी घेतली आहे आणि आता आपल्याला जेवढी गेअर वायर हवी आहे तेवढी मी कट करून घेणार आहे। मी नेहमी थोडी एक्सेस गेअर वायर कट करून घेते, कारण ती नेकलेस बनवताना कमी पडू नये म्हणून। आता लॉक बीड घेऊन पहिला गेअर वायरमधून मी लॉक बीड पास करून घेणार आहे आणि त्यानंतर लॉक बीड पास केल्यानंतर ती गेअर वायरची आहे ती मी कॉटन दोरीमधून पास करून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या लॉक बीडमध्ये पास करून तो लॉक बीड जो आहे तो कॉटन दोरीच्या जवळ खेचून आपली गेअर वायर खेचून घेणार आहे आणि तिथे तो पकडच्या साहाय्याने प्रेस करून लॉक करणार आहे। सगळे मला काही जण कमेंट करून विचारतात की लॉक बीड आपण जेव्हा असं प्रेस करतो त्यावेळेला तो तुटतो म्हणजेच तो तिथे लॉक होतो। त्याच्यामुळे तो तुटला तर घाबरू नका, तो तुटला म्हणजेच आपलं ते नेकलेस तिथे लॉक झाला। आता त्यानंतर मी हे कॉटन बीड्स टाकते आहे। तुम्हाला हा लॉंग हवा आहे, शॉर्ट हवा आहे, जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता। आता मला हा जास्त शॉर्ट पण नको आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला 6 बीड्स टाकत आहे। 6 बीड्स आपले कॉटन बॉल जे आहेत ते मी टाकते आहे आणि त्याच्यानंतर मी जे अँटिक बीड घेतले आहेत त्यातले छोटेवाले जे आहेत ते पहिले घेतले आणि त्याच्यानंतर मी एक मोठा अँटिक बीड जो आहे तो पास केला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक छोटा घेऊन त्याच्यानंतर हे 3 कॉटन बॉल टाकते आहे आणि पुन्हा अँटिक बीडची जी प्रोसेस आहे तीच कंटिन्यू करते आहे। पहिलं स्मॉल, मग बिग आणि त्यानंतर पुन्हा स्मॉल, तसंच त्याच्यानंतर पुन्हा मी 3 कॉटन बीड टाकणार आहे। हे अशा प्रकारे मी एक साईड तयार करून घेतली आहे। आता मी त्यामध्ये पेंडंट टाकते। पेंडंट मी नेकलेसमधून पास करून घेतला आहे। आता सेम तशीच प्रोसेस मी सेकंड साईडला सुद्धा कंप्लीट करून घेते आणि मी इथे थोडा व्हिडिओचा स्पीड वाढवला आहे, कारण सेम प्रोसेस आहे ती। अशा प्रकारे मी सेकंड साईडसुद्धा कंप्लीट केलेली आहे। आता लॉक बीड घेऊन तो लॉक बीड पुन्हा मी गेअर वायरमधून पास करते। जसं आपण सुरुवातीला गेअर वायर लॉक केली होती कॉटन दोरीमध्ये, तशीच मी आता एंडिंगलासुद्धा करत आहे। गेअर वायर लॉक बीड सकट मी कॉटन दोरीमधून पास करून घेतली आहे आणि आता पुन्हा गेअर वायर लॉक बीडमध्ये पास करून घेते आणि जसं आपण सुरुवातीला लॉक केलं होतं तसंच आता इथे सुद्धा लॉक करून घेणार आहे। त्याच्या आधी ही गेअर वायर जी आहे ती पूर्ण व्यवस्थित खेचून घ्यायची आहे, जेणेकरून आपला नेकलेस जो आहे तो तिथे लूज होणार नाही। आणि त्यानंतर मी ही वायर जी आहे ती एका बीडमधून पास करून घेते आणि मग एक्स्ट्रा वायर जी आहे ती कट करून घेणार आहे, जेणेकरून त्याचा जो एंडिंगचा जो पीस असतो तो आपल्याला लागणार नाही। तर अशा प्रकारे आपला नेकलेस रेडी झाला आहे। चला, आपला व्हिडिओ तर पूर्ण झालेला आहे। आता आपण नेकलेस कसा वाटतो घालून तो पाहूया। हा आपला नेकलेस आहे। हा आहे याचा वेअरिंग लुक।
मला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तसं हा बनवायला खूप सोपा आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो. लाईट वेट आहे. तुम्ही कधी कोणत्याही साडीवरती किंवा कॅज्युअल ड्रेसवरती सुद्धा घालू शकता. तुम्हाला हा मेकिंग व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलच्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूलाच एक बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही सगळेच व्हिडिओ पाहू शकता माझे. तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.